ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आज आता स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर अमित द्रविड सर आपल्यासोबत. आणि खूपच आता जो महत्त्वाचा टॉपिक आहे HMPVचा, तर त्याच्याशी रिलेटेड आपण शंका, मिथ्स, फॅक्ट सगळं क्लिअर करूया आज. सर तुमचं स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू सर. जसं आपण मागच्या पॉडकास्टमध्ये म्हणले होते तुम्ही की हे असे पॅन्डेमिक आणि असे व्हायरल हे म्युटेशन होतच राहतील, तर कोविड-2 आत्ताचा जो HMPV आहे त्याच्याबद्दल सांगाल का नेमकं काय? हो, तर झालं काय आहे हा. की सोशल मीडियावर सडनली खूप रिपोर्ट सर्क्युलेट व्हायला लागले हो. की 2019 नंतर परत एकदा चायनाचे हॉस्पिटल सगळे फुल झाले. त्यांच्याकडे परत एकदा एक क्रायसिस निर्माण झाली आहे. कदाचित चायनामध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आणि हे सगळं सोशल मीडियावर सर्क्युलेट झाल्यामुळे आणि डेटा जो चायनामधून येतो तो खूप फिल्टर्ड आणि खूप हळू येतो. त्याच्यामुळे काय झालं की इंडियातले लोक पॅनिक व्हायला लागले. हे सगळं पॅनिक स्प्रेड झाल्यानंतर मी फक्त एकदा जाऊन चायनाच्या CDCच्या वेबसाईटवर गेलो. आणि चायना CDC जे वेबसाईट आहे ते US CDC सारखंच दर आठवड्याला त्यांच्याकडे जे व्हायरसेस सर्क्युलेट होत आहेत याची माहिती पुरवतात. आपण जर चायनीज CDC वर जाऊन तो रिपोर्ट बघितला तर त्याच्यामध्ये त्यांनी हे मान्य केलं की नॉर्दर्न चायनामध्ये ह्युमन मेटान्युमो व्हायरस HMPVच्या केसेस वाढतायत. तिथे थंडी पडल्यामुळे एक रेस्पिरेटरी व्हायरस इलनेसचा एक सर्ज आलाय. पण त्यांनी फक्त एका व्हायरसचं नाव घेतलंय का? तर तसं नाही. त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे सर्दी, खोकला, तापाच्या केसेस वाढल्या. त्यातल्या काही लोकांना व्हायरल निमोनिया होतोय आणि ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत आहेत. या सगळ्या रेस्पिरेटरी सर्ज जो आमचा आहे तो दर हिवाळ्यामध्ये आम्हाला दिसतो तसाच आहे, नवीन काही नाही. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 4 व्हायरसेसची नावं घेतली. कुठली? इन्फ्लुएन्झा व्हायरस जे स्वाईन फ्लू आपण म्हणतो लोकल लँग्वेजमध्ये, ती एक H1N1. दुसरं रायनो व्हायरस, तिसरं रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस आणि चौथं ह्युमन मेटान्युमो व्हायरस. आपल्याकडे काय झालं, एक व्हायरस फक्त त्यांचं असं म्हणणं आहे की नॉर्दर्न चायनामध्ये जे सर्दी, खोकला, तापाच्या केसेस आहेत त्याच्यामध्ये ह्युमन मेटान्युमो व्हायरस थोडा जास्ती प्रमाणात दिसून आलाय. आपण तो एक व्हायरस घेतला, त्याला सोशल मीडियावर एक सेन्सेशन बनवून टाकलं. पण त्यांचा जर रिपोर्ट ऐकला तर त्यांच्या मते सर्वात जास्ती केसेस OPD मध्ये आणि ऍडमिट होणाऱ्या व्हायरल निमोनियाच्या केसेस या इन्फ्लुएन्झामुळे आहेत, H1N1 मुळे. आणि बाकीचे 3 व्हायरसेस, रायनो व्हायरस, रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस आणि ह्युमन मेटान्युमो व्हायरस, या सुद्धा आमच्याकडे दिसून आलेल्या आहेत. हा पूर्ण रिपोर्ट आहे. पण प्रॉब्लेम असा झाला की लोक कोविडच्या मे बी जो आपल्याला तडाखा बसला त्याच्यामुळे एवढी घाबरलेली आहे की चायनामधून येणारी कुठलीही इन्फॉर्मेशन त्यांना असं वाटतं की नवीन पॅन्डेमिकच येणार आहे आणि ते लपवत आहेत असं वाटतं. असं वाटतं. तर आपण आता काय करूया की ह्युमन मेटान्युमो व्हायरस आहे काय हे पहिले समजून घेऊ आणि मग मी तुम्हाला शेवटी सांगतो की याचं उपद्रव करण्याचं पोटेन्शियल किती आहे. बरोबर. जसं कोविड-19चं होतं. झालंय काय की कोविड-19 होता 2019, 20, 21, 22 4 वर्ष तो आपल्याकडे होता. आणि तो नवीन व्हायरस आपल्या कंट्रीमध्ये इंट्रोड्यूस झाला. त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला कोणालाच त्या व्हायरस विरुद्ध प्रतिकारशक्तीच नव्हती आपल्या शरीरामध्ये. आणि त्याच्यामुळे इतक्या मास स्केलवर लोक आजारी पडली. काही लोकांना सर्दी, खोकला, ताप झाला, बऱ्याचशा लोकांना निमोनिया झाला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले, त्यांना ऑक्सिजन लागलं. हे का झालं? काही बरेच लोक मृत्युमुखी पडले, बऱ्याच लोकांना अजून सुद्धा कोविडचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे लॉंग कोविड चालू आहे. हे सगळं का झालं? कारण की एक नवीन व्हायरस इंट्रोड्यूस झाला आपल्या कंट्रीमध्ये. हा जो व्हायरस आहे ह्युमन मेटान्युमो व्हायरस किंवा रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस किंवा रायनो व्हायरस, हे जे 3 व्हायरसेस त्यांनी नाव घेतलं, हे नवीन व्हायरसेस आहेत का? बिलकुल नाही. ह्युमन मेटान्युमो व्हायरस हा मागच्या 60 वर्षापासून पूर्ण जगामध्ये फिरतोय. त्याचा सब युनिट A2 हा भारतामध्ये 20 वर्षापासून आहे. आणि हा व्हायरस दरवर्षी थोड्या फार प्रमाणात सर्दी, खोकला, ताप किंवा निमोनियाचे केसेस कॉज करतो. आणि हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी जे पुण्यात आहे ते रिपोर्ट सुद्धा करतो. त्याच्यामुळे हा काही नवीन व्हायरस नाही. दरवर्षी आपण थोड्या प्रमाणात त्याच्या केसेस बघतो, त्या फक्त रिपोर्ट होत नाही. कारण की ओव्हरऑल स्कीम ऑफ थिंग्स मध्ये आपलं अजून सुद्धा लक्ष कोविड-19 आणि H1N1 किंवा स्वाईन फ्लू या 2 व्हायरसेसकडे आहे. पण जर आपण पूर्ण लिस्ट बघितली तर त्याच्यामध्ये हे 3 व्हायरस सुद्धा भारतात दिसून आलेले आहेत. त्याच्यामुळे हा नवीन व्हायरस नाही, हा ऑलरेडी आपल्या याच्यात आहे. दरवर्षी हा थोडे ना बहुत केसेस कॉज करतो. आणि जर तुम्ही बघितलं की कोविडमुळे काय झालं, मी तुम्हाला म्हटलं होतं की कोविड हा एक मोठा दादा आहे. तो जेव्हा आला तेव्हा त्यांनी बाकीचे सगळे व्हायरसेस शांत करून टाकले. त्यामुळे 3 वर्षामध्ये ना आपण स्वाईन फ्लू बघितला, ना H1N1 बघितला, साधा फ्लू बघितला, ना आपण रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस बघितलं, ना आपण ह्युमन मेटान्युमो व्हायरस बघितलं. आपण कुठलाच व्हायरस बघितला नाही. कारण की सगळीकडे फक्त कोविड होतं. पण जसं आता आपण वॅक्सिनेट झालो, पूर्ण जगाला आता कोविड विरुद्ध इम्युनिटी तयार झाली, त्यामुळे कोविडचं रूपांतर एक पॅन्डेमिक पासून एक नॉर्मल फ्लू मध्ये झालं.
त्यामुळे आता कोविडच्या केसेस एवढ्या मोठ्या प्रमाणात होतील का तर नाही, पण दरवर्षी तुरळक प्रमाणात थोड्या केसेस प्रत्येक देशामध्ये दिसतील. एकदा कोविड रिसीड झाला मग या छोट्या छोट्या व्हायरसेसनी परत आपलं डोकं वर काढायला सुरुवात झाली. आणि नंतर असं लक्षात आलं की प्रत्येक व्हायरस हा एक पर्टिक्युलर सीझन मध्ये येतो. ह्युमन मेटानिमो व्हायरसची खासियत आहे की तो लेट विंटर अर्ली स्प्रिंग मध्ये आणि त्याचं जे सर्वात जास्त केसेस आहेत ते जॅन, फेब, मार्च या महिन्यातच असतं. आता चालू आहे जानेवारी. त्यामुळे आता पुढच्या 2 महिन्यांमध्ये कदाचित जर थंडी अशीच राहिली तर आपल्याला ह्युमन मेटानिमो व्हायरसच्या केसेस दिसू शकतील. पण जसं आमचं शास्त्र सांगतं की ह्युमन मेटानिमो व्हायरस नवीन व्हायरस नाही. इनफॅक्ट आपण जर लहान मुलांमध्ये स्टडी केली तर 5 वर्षाच्या वयापर्यंत प्रत्येक मुलाला एकदा ह्युमन मेटानिमो व्हायरसचं इन्फेक्शन होऊन जातं. आपण फक्त चेक करतो. ते आपण चेक करत नाही, कारण की आपल्याकडे कसं आहे की सर्दी खोकला ताप झाला तर आपण लोकल डॉक्टरांकडे जातो, कॉमन फ्लूची औषधं घेतो, त्याच्याने 99.99% बाळं बरी होतात आणि मग आपण त्या गोष्टीला विसरून जातो. जर आपण टेस्ट जरी केली तरी आपण कुठल्या याची करतो, कोविड-19 H1N1 हे 2 निगेटिव्ह आले की आपण विसरून जातो. त्यामुळे तुम्ही बघा आता सुद्धा जे ऍडमिशन्स आहेत किंवा ज्या ओपीडी मध्ये केसेस आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच लिहिलेलं असतं फ्लू, कोविड निगेटिव्ह, H1N1 निगेटिव्ह. म्हणजे ती एक जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये या 3 व्हायरसेस बसतात, त्याच्यामध्येच ह्युमन मेटानिमो व्हायरस बसतो. त्याच्यामुळे आपल्या सगळ्या लहान मुलांना वयोवर्ष 5 पर्यंत या व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं आहे. कदाचित आपल्याला सुद्धा झालेलं असेल. आपण घाबरायची गरज नाहीये. बिलकुलच घाबरायची गरज नाही. मग ऍडल्ट्सनी घाबरावं का? आपण म्हणतो की लहान मुलांना 5 वर्षापर्यंत त्रास झालेला आहे. एकदा जेव्हा सर्दी खोकला ताप झालेला आहे तेव्हा हे इन्फेक्शन झालेलं आहे. मग लहान मुलांमध्ये कोण आजारी पडणार आहे? तर जी प्री मॅच्युअर बाळ आहेत की जी 6व्या महिन्यातच जन्मलेली आहेत, 7व्या महिन्यातच जन्मलेली आहेत, 8व्या महिन्यातच जन्मलेली आहेत, अशा बाळांमध्ये ह्या व्हायरसचं रूपांतर सर्दी खोकला तापापासून निमोनियामध्ये होऊ शकतं. त्यामुळे जर लेस दॅन 5 इयर्स ऑफ एज आपण बघितलं तर ही जी प्री मॅच्युरिटी आणि ज्या बाळांना लहानपणीपासूनच अस्थमा आहे त्यांच्यामध्ये हा व्हायरस निमोनिया कॉज करू शकतो. बाकीच्या बाळांमध्ये फक्त सर्दी खोकला ताप होऊन तो बऱ्याचदा स्वतःहून बरा होतो, ज्याला आपण माइल्ड सेल्फ लिमिटिंग इलनेस असं म्हणतो. आया घाबरतात खूप की आता माझ्या मुलाला कंटिन्युअस सर्दी खोकला ताप असतो दर 3 महिन्यांनी. तर त्यांनी काय करायला पाहिजे? आता त्यांनी फक्त कॉमन फ्लूची ट्रीटमेंट, ज्याला ताप आला तर पॅरासिटामॉल नाहीतर नेझल डिकंजेस्टंट किंवा घरगुती उपाय, गरम पाण्याच्या वाफा, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या, ह्याच्यानी सगळेच बऱ्यापैकी फ्लू बरे होतात. बऱ्याच फ्लूला ट्रीटमेंटची गरज नाही. त्यामुळे जसं मी सांगितलं की कॉमन फ्लूनी बऱ्याच लहान मुलांना होणारच आहे आणि त्यातले फक्त खूप छोट्या प्रमाणातली बाळ आहेत की ज्यांना सिरियस आजार होईल ह्युमन मेटानिमो व्हायरसमुळे. बाकी सगळे तर आपोआपच बरे होणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये आता बाळांचा विषय संपला. बरोबर. आता राहिला ऍडल्ट्समध्ये. त्यामुळे ऍडल्ट्समध्ये किंवा मोठ्या लोकांमध्ये रिइन्फेक्शन होतं या व्हायरसमुळे. म्हणजे लहानपणी ऑलरेडी झालेलं असतं आणि मग ऍडल्ट्समध्ये परत एकदा इन्फेक्शन होतं, सेकंड इन्फेक्शन. त्याच्यामुळे थोडी इम्युनिटी आपल्यामध्ये त्या व्हायरस विरुद्ध आहे. त्याच्यामुळे ऍडल्ट्समध्ये तर कॉम्प्लिकेशनचं प्रमाण हे लहान मुलांपेक्षा पण कमी आहे. त्यामुळे आपण जे म्हणतो की लहान मुलांमध्ये कधी कधी प्री मॅच्युअर बाळांमध्ये किंवा ज्यांना अस्थमा आहे त्यांच्यामध्ये हे साईड इफेक्ट दिसू शकतात या आजारामुळे. ऍडल्ट्समध्ये तर सिरियस व्हायचं प्रमाण अजून कमी आहे. म्हणजे 10,000 लोकांना जर इन्फेक्शन झालं तर कदाचित 1 किंवा 2 लोक हॉस्पिटलाइज होतील, इतकं कमी प्रमाण आहे. ह्युमन मेटानिमो व्हायरसमुळे निमोनिया होऊन तुम्हाला ऍडमिट व्हायचं पोटेन्शियल. त्यामुळे ऍडल्ट्समध्ये सुद्धा इन्सिडन्स कमी आहे. फक्त कोण ऍट रिस्क आहे? आपली म्हातारी लोक अबाव 65 इयर्स ऑफ एज, इस्पेशली ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, म्हणा त्यांना डायबिटीस आहे, खूप हेवी ब्लड प्रेशर आहे, अशा लोकांना वय आणि कोमॉर्बिडिटी बघता हा व्हायरस सर्दी खोकला ताप नुसता न होता त्याचं रूपांतर लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळे होऊ शकतं. म्हणजे काय होऊ शकतं तर कॉमन लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे ब्रॉन्कायटिस होऊ शकतो, ब्रॉन्क्युलायटिस होऊ शकतो. म्हणजे मग त्यांना दम लागतो, त्यांना ऑक्सिजन लागतं, आपण त्यांची छाती तपासली तर सुई सुई आवाज होतो, विझिंग येतं खूप. हे त्याचं कॉमन सिम्पटम आहे. म्हणजे हा व्हायरस असा आहे की जरी तो लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन कॉज करत असला तरी तो बऱ्याचदा निमोनिया कॉज करत नाही, ब्रॉन्क्युलायटिस कॉज करतो. आणि ते खूप सुई व्हायला लागल्यामुळे ऑक्सिजन लागतं म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो आणि मग तिथे लोकल ट्रीटमेंट घेऊन माणूस बरा होऊन जातो. म्हणजे जरी एजेड लोकांना झाला तरी तो हॉस्पिटलमधून ते बरे होऊ शकतात. बरा व्हायचा चान्स खूप जास्त आहे. कोविडपेक्षा डेफिनेटली जास्त आहे. आता राहिलं अजून एक कॅटेगरी ज्याच्यामध्ये हा खरंच त्रास देऊ शकतो, ते म्हणजे आपले ज्यांचं आपण ऑर्गन ट्रान्सप्लांट रेसिपियंट्स म्हणतो. म्हणजे ज्यांची बोन मॅरो ट्रान्सप्लांट झालेली आहे, त्याला आपण हिमॅटोपोएटिक स्टेम सेल ट्रान्सप्लांट रेसिपियंट्स म्हणतो, ज्यांच्यामध्ये आपण बोन मॅरोचं प्रत्यारोपण केलेलं आहे. अशा लोकांना जर ह्युमन मेटानिमो व्हायरसचं इन्फेक्शन झालं तर त्याच्यामध्ये तो व्हायरस सर्दी खोकला ताप तो कॉज करतोच, पण त्याच्यामध्ये ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्क्युलायटिस आणि निमोनिया कॉज करून त्यांना मृत्युमुखी पण पाडू शकतो. त्याच्यामुळे ह्या एक कॅटेगरी अशी आहे की ज्यांना ब्लड कॅन्सर आहे त्यांना किमोथेरपी चालू आहे, किंवा ब्लडचे आजार आहे त्यांना ट्रीटमेंट चालू आहे, किंवा
बोन मॅरोचं प्रत्यारोपण झालंय, त्यांना स्टिरॉइड चालू आहेत, किंवा फेफड्याचं प्रत्यारोपण झालंय, लंग ट्रान्सप्लांट झालंय, त्यांना स्टिरॉइड चालू आहेत. अशा लोकांमध्ये ही एक कॅटेगरी आहे की ज्यांची प्रतिकारशक्ती ट्रान्सप्लांटमुळे आणि ट्रान्सप्लांटला चालू असलेल्या औषधामुळे रसतळाला गेली आहे. अशा लोकांमध्ये ह्युमन मेटानिमो व्हायरस त्रास देऊ शकतो. सगळ्यांनाच नाही, पण बऱ्यापैकी प्रमाणात हा त्रास देऊ शकतो आणि त्यांना डेफिनेटली काळजी घ्यायची गरज आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर भारतामधले एल्डरली अबाव 65 आणि ज्यांना ऑर्गन ट्रान्सप्लांट किंवा कुठल्याही अवयवाचं प्रत्यारोपण ज्या लोकांमध्ये झालेलं आहे त्या लोकांना काळजी घेणं निश्चित गरजेचं आहे. पण आपली पॉप्युलेशन एवढी मोठी आहे, 140 करोड, त्याच्यामधले 7 करोड का काही 65च्या वर आहेत आणि काही 1 लाख लोकांचं ऑर्गन हे झालंय ट्रान्सप्लांट. त्याच्यामुळे तशी जनतेची संख्या भरपूर, पण काळजी करण्यासारखं नाही. त्यामुळे हे सगळं शास्त्र लक्षात घेता मला असं वाटत नाही की या व्हायरसला काही पॅन्डेमिक पोटेन्शियल आहे असं मला वाटत नाही. या व्हायरसमुळे केसेस सर्दी खोकला तापाच्या वाढू शकतील जॅन फेब मध्ये, पण त्याचं रूपांतर निमोनिया, ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्क्युलायटिस मध्ये होऊन पूर्ण हॉस्पिटल भरून जातील ह्याची शक्यता खूप कमी आहे. जसं आपल्याला ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला कोविडमध्ये, त्याची शक्यता खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे लॉकडाऊन लागेल ह्याची तर मला सुतराम शक्यता वाटत नाही. त्याच्यामुळे बेसिकली आपण हा व्हायरस समजून घेतला पाहिजे की हा व्हायरस बऱ्याच वर्षापासून आहे. हेच नाही, त्याचा दुसरा भाऊ जो आहे रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस, ज्याला आपण RSV म्हणतो, तो सुद्धा, हे दोघं भाऊ बहीण आहे, रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस आणि ह्युमन मेटानिमो व्हायरस, तो सुद्धा अशाच लोकांमध्ये जास्त त्रास देतो, एल्डरली आणि ऑर्गन ट्रान्सप्लांट. त्याच्यामुळे तो सुद्धा सेम सगळ्या गोष्टी कॉज करू शकतो. या दोन्ही व्हायरस विरुद्ध आता सध्या काळजी करण्याची फक्त एक सर्टन सबसेटच्या लोकांना गरज आहे, बाकी सगळ्यांना गरज नाही. दुसरं म्हणजे मग लोक म्हणतात की सर याच्यावर तर ट्रीटमेंटच उपलब्ध नाही. मी म्हणतो बरोबर आहे, ह्युमन मेटानिमो व्हायरस बद्दल एक्झॅक्ट अँटीव्हायरल असं कुठलंही नाही, पण जी ट्रीटमेंट आपण कॉमन फ्लूला देतो त्याच्याने जर 99.99% ह्युमन मेटानिमो व्हायरसचे पण केसेस बऱ्या होणार असतील तर गरज काय? गरजच नाही. आणि जे ऑर्गन ट्रान्सप्लांट रेसिपियंट्स आहेत किंवा जे खूप म्हातारी लोक आहेत ज्यांना खरंच सिव्हिअर निमोनिया झालाय, त्याच्यामध्ये रिबावायरिन आणि इंट्राव्हिनस इम्युनोग्लोबुलिन ही 2 औषधं आहेत जी आपण वापरू शकतो, पण ती खूप रेअर लोकांना वापरावी लागतात. तेवढ्या सिव्हिअरिटीचे लोक पाहिजेत, व्हायरल निमोनिया झाला पाहिजे. त्याच्यामुळे जरी ट्रीटमेंट नसली, जरी वॅक्सिन नसलं तरी काळजी करण्याची गरज नाही. या आजारावर भारत जे आपण कोविडमध्ये केलं ते जर आपण इथं केलं तरी आपण वॅक्सिन न घेता किंवा ट्रीटमेंट न घेता या आजारावर कंट्रोल मिळवू शकतो. म्हणजे काय केलं आपण कोविडमध्ये? सगळ्यांनी मास्क वापरले. दुसरं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं, हात नीट धुतले, सर्दी खोकला ताप झाला तर आपण कुठेही बाहेर गेलो नाही. हे जर आपण आता केलं तर हे सहज शक्य की आपण या आजाराला प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजे काय की जर तुम्हाला सर्दी खोकला ताप असेल तर कृपा करून बाहेर पडू नका. मला माहिती आहे की आता लग्नाचं सीझन चालू आहे, आता महाकुंभ चालू होतंय, गर्दी आहे. त्यामुळे तुम्ही जर 65च्या वर असाल किंवा तुमच्यामध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांट झालंय, तुमचं कुठल्याही अवयवाचं प्रत्यारोपण तुमच्यामध्ये झालंय, तर कृपा करून अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका की जिथे तुम्हाला दुसऱ्यांकडून इन्फेक्शन होईल. जर जायचंच असेल तर मास्क वापरा. अगदी आपला सिंपल क्लॉथ मास्क किंवा ट्रिपल लेअर मास्क सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही वापरा. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा. दरवेळेस घरी आल्यानंतर हात नीट धुवा. जर तुम्हाला सर्दी खोकला ताप असेल तर तुम्ही लोकल डॉक्टरांकडे जावा. एवढं जरी तुम्ही केलं तरी तुम्ही आरामात या आजाराचा अटकाव करू शकतो. बिलकुल घाबरण्याची गरज नाही. आता जसं मागे तुम्ही म्हणले होते की असे आता व्हायरस येतच राहतील, म्युटेशन होतच राहतील, तर फ्युचर प्लॅन कसा करायला पाहिजे, इम्युनिटी कशी वाढवायला पाहिजे, कसे आता कुठले कुठले व्हायरस येणार आहे किंवा नवीन व्हायरसचं नाव आलं की काय करायला पाहिजे लोकांनी? जसं मी सांगितलं की कोविड तर आता कमी झालाय, पण जे मी 4 व्हायरसेसची नावं घेतली ते दरवर्षी आपल्याला त्रास देणार आहेत. ओके. त्यामध्ये इन्फ्लुएन्झा आला, H1N1, त्याच्याबरोबर तुम्ही बघत असाल की काही काही ठिकाणी बर्ड फ्लूच्या केसेस वाढतायत, H5N1च्या केसेस, की जे पोल्ट्रीला आजार झालाय तो माणसाला होतोय, किंवा जे आपण लाईफ स्टॉक डेव्हलप करतो त्याच्याकडून माणसाला आजार झालाय. त्यामुळे बर्ड फ्लूचं प्रमाण अमेरिकेत वाढतंय, काही काही केसेस तिथे दिसत आहेत, त्या कदाचित भारतात येऊ शकतील. रायनो व्हायरस आहे, ह्युमन मेटानिमो व्हायरस आहे, रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस आहे, ॲडिनो व्हायरस आहे, बरेच अशा व्हायरसेस आहेत की जे एंटेरो व्हायरस आहे, असे सर्क्युलेट होत आहेत आणि ते पर्टिक्युलर मंथमध्ये सर्दी खोकला ताप, कधी कधी निमोनियाच्या केसेस करू शकते. त्याच्याबद्दल आता आपण एवढं वरी करायची गरज नाही. मला असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये कुठल्या व्हायरसमध्ये पॅन्डेमिक कॉज करायचं हे आहे. म्हणजे असं नाही की पुढे पॅन्डेमिक होणारच नाही, होईल, पण त्याला अजून वेळ आहे. अजून तसा नवीन व्हायरस भारतामध्ये इंट्रोड्यूस झालेला नाही, त्यामुळे काळजी करण्यासारखं कारण नाही. आणि आपल्याकडे ऑलरेडी सर्व्हेलन्स चालू आहे, त्यामुळे समजा कुठला नवीन व्हायरस भारतात इंट्रोड्यूस झाला तर तो आपल्याला कळेल. त्यामुळे त्याच्याबद्दल नागरिकांनी चिंता करायची गरज नाही. पण ह्या ज्या 4-5 व्हायरसेस मी सांगितल्या त्या आपल्याला त्रास देऊ शकते. इम्युनिटी वाढवणे हा एक उपाय आहे. दुसरं म्हणजे की हे लक्षात आलंय की जी आपली टी सेल इम्युनिटी आहे ती या व्हायरसेस विरुद्ध आपण वापरतो त्याला कंट्रोल आणायला.
त्यामुळे समजा आपली टी सेल इम्युनिटी चांगली असेल तर आपण या सगळ्या गोष्टींचं हे करू शकतो. आता टी सेल इम्युनिटी कधी कमी होते, जर तुमचं ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेलं असेल तर, किंवा तुम्ही स्टिरॉइड घेत असाल तर. त्यामुळे प्रेडनिसोलोन जर तुम्ही 30 मिलीग्रॅमच्या वर घेताय तर तुमची टी सेल इम्युनिटी ऑटोमॅटिकली ड्रगमुळे कमी होते. लॉंग टर्म साठी घेताय. तसंच तुम्ही अँटी कॅन्सर ड्रग समजा वापरताय तर तुमची टी सेल इम्युनिटी कमी होते. तुम्ही बाकीचे इम्युनोसप्रेसिव्ह आहेत ते वापरताय तर तुमची टी सेल इम्युनिटी कमी होते. त्यामुळे जर असं लक्षात आलं की हा व्हायरस जास्ती निमोनिया कॉज करतोय, जास्ती लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन कॉज करतोय, जास्ती अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन कॉज करतोय, आणि तुम्हाला ह्या काही औषधं चालू आहेत, म्हणजे स्टिरॉइड्स चालू आहेत, अँटी कॅन्सर ड्रग्स चालू आहेत, किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी जी औषधं चालू आहेत ती चालू आहेत, तर कृपा करून डॉक्टरांकडे जावा आणि त्यांचे डोसेस कमी करून घ्या. किंवा त्यांचे डोसेस कमी झाले तर मग तुमची ऑटोमॅटिकली टी सेल इम्युनिटी वाढते आणि मग व्हायरस पासून त्याचा बचाव करू शकतो. त्याच्यामुळे टी सेल इम्युनिटी फार महत्वाची आहे. ड्रग्जमुळे जर ती कमी होत असेल तर आपण व्यवस्थित ठेवू शकतो, पण जी एजमुळे कमी झाली असेल तर त्याला आपण काय कमी करणार, त्याला आपण काहीच नाही करू शकत. तिथे मग हे मास्क, सोशल डिस्टन्सिंग, बाहेर न जाणे, गर्दीचे हे टाळणे, या गोष्टी आपल्याला उपयोगी देऊ शकतात. खूपच छान सांगितलं सर. नक्कीच आता हा व्हिडिओ बघितल्यावर लोकांची भीती जायला नेमकं काय करायला पाहिजे हे त्यांना कळेल. तर थँक्यू सो मच इतकी छान माहिती सांगितल्याबद्दल. धन्यवाद.